उद्यापासून श्रावण मास सुरू होणार असल्यानं पुढचा 1 महिना कोल्हापूरकरांना मांसाहार करता येणार नाही। त्यामुळे आज गटारी अमावस्येनिमित्त मांसाहार प्रेमी खवय्यांनी चिकन, मटण आणि मासे खरेदीसाठी दिवसभर बाजारात मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। गर्दीमुळे कोल्हापुरातील अनेक रस्ते फुलून गेले होते। मांसाहार आणि कोल्हापूरकरांचं अतूट नातं जगप्रसिद्ध आहे। तांबडा पांढरा रस्सा, मटण, चिकन आणि बिर्याणीवर ताव मारणारी कोल्हापूरची रांगडी माणसं हेच कोल्हापूरचं वैशिष्ट्य आहे। बुधवार आणि रविवार आला की कोल्हापुरातल्या प्रत्येक घरात मटण शिजणारच। रश्श्याचा भुरका मारल्याशिवाय कोल्हापूरकरांना चैन पडत नाही। पण पुढचा 1 महिना कोल्हापूरकरांना मटणावर ताव मारता येणार नाही, कारण आज आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजे आषाढी अमावस्या। याला गटारी अमावस्या म्हणूनही ओळखलं जातं। उद्यापासून सर्वत्र श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे। श्रावण मासामध्ये बहुतांश कुटुंबात मांसाहार केला जात नाही, त्यामुळं आज आखाडाचा शेवटचा दिवस असल्यानं मांसाहार प्रेमींनी मटण, चिकन आणि मासे खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती। शहरासह उपनगरातील मटण, चिकन दुकानांसमोर सकाळपासूनच मांसाहार प्रेमींनी गर्दी केली होती। आज बाजारात मटणाचा दर 800 रुपये किलो तर चिकनची 160, 180 ते 210 रुपये किलोनं विक्री सुरू होती। शहरातील मुख्य मटण मार्केट परिसरात नागरिकांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं। आम्ही कोल्हापूरकर खाण्यामध्ये आम्ही एक नंबरचे चोखंदर माणूस असतोय। आम्हाला तांबडा पांढरा खाल्ल्याशिवाय आम्हाला चैन पडत नाही। आज गटारी अमावस्या असल्यामुळे आम्ही चिकन खरेदी करून घरी गटारी ही साजरी करतोच। हा आमचा कोल्हापूरचा अभिमान आहे। चिकन खाणे, मटण खाणे हा आमचा लोकांचा इथला एक उत्साह म्हणजे सण असल्यासारखं हे असते, आणि त्यामुळे आम्ही आज ही गटारी साजरीच करतो चिकन आणि मटण खाऊन। गटारी अमावस्येनिमित्त ग्रामीण भागात देवाला कोंबडा देण्याची प्रथा असल्यानं गावठी कोंबडी खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। शहरातील लुगडी ओळीतील माळकर तिकटी ते मुख्य मटण मार्केट रस्त्यावर गावरान कोंबडी विक्रीसाठी अनेक व्यापारी आले होते। यामुळं हा रस्ता खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमुळे फुलून गेला होता। आज कोल्हापुरात मटण, चिकन, मासे, खेकडे खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाल्यानं व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं।